श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान तथा सर्वाणी भूतानी मत्स्यानी इति उपधारय। या श्लोकावरती आपण चिंतन केलेलं आहे। श्रीकृष्ण महाराज समजावून सांगत आहेत, जशा प्रकारे वायू आकाशामध्ये राहतो तशा प्रकारे हे सर्व भूते माझ्यामध्ये आहेत। आणि ती एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतात की जरी वायू आकाशात असला तरी आकाश त्या वायूवरती बंधन आणत नाही। वायू स्वतंत्र आहे इकडे तिकडे फिरण्यासाठी। तशाच प्रकारे जरी जीव माझ्यामध्ये असले तरी मी या जीवाला बंधनात टाकत नाही। हा फार मोठा सिद्धांत आहे। श्रीकृष्ण महाराज सांगतात, मी या जीवाला बंधनात टाकत नाही। जीवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे विचार करण्याचं आणि निर्णय करण्याचं, आणि त्या विचाराप्रमाणे निर्णयाप्रमाणे वागण्याचं हे स्वातंत्र्य आहे सर्व जीवाला। जसं वाऱ्याला स्वातंत्र्य आहे तसं मी जीवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे। फक्त एवढंच आहे की जे काही कर्म जीव करेल, चांगले किंवा वाईट, त्याचे फळं मात्र त्याला भोगावे लागतील। वाईट करत असेल किंवा चांगलं करत असेल तर मी थांबवत नाही, असं श्रीकृष्ण महाराज स्पष्ट सांगत आहेत। हे सर्वांनी लक्षात घ्यावं। कित्येक जण म्हणतात की आम्ही वाईट कर्म करत होतो परंतु देवाने आम्हाला का अडवलं नाही। हा सिद्धांत लक्षात घ्या, देव कुणालाही अडवत नाहीत। चांगलं कर्म करा किंवा वाईट कर्म करा। जसं वाऱ्याला आकाश अडवत नाही, वारं जसं स्वतंत्र आहे तसं जीव स्वतंत्र आहे, हे लक्षात घ्यायचं। कित्येक जण म्हणतात आम्ही वाईट कर्म करत होतो मग भगवंताने आम्हाला थांबवलं का नाही। हा सिद्धांत लक्षात घ्यायचा। आता पुढे आणखीन फार आता इथून चांगल्या प्रकारे भगवंत आपलं ऐश्वर सांगत आहेत। मी हळूहळू सांगेन। हिच्यामध्ये सायन्स विज्ञान दडलेलं आहे। विज्ञानाचे काही जे समजलं नाही सध्याच्या विज्ञानाला ते एखाद्या वेळेस समजू शकतात। अशा प्रकारचे गूढ सिद्धांत या काही पुढच्या श्लोकात आहेत विश्वाच्या निर्मितीबद्दलचे। आता तिच्या थोडक्यात बघू ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ह्या वायूबद्दल। ते काय म्हणतात, पै गगन जेवढे जैसे पवनोही गगनी तेवढाची असे। म्हणजे जेवढा गगन आहे, आकाश आहे, तेवढा वायू आहे। सहजे हलवलिया वेगळा दिसे एरवी गगन तेजितो। त्या हवेला हलवलं तर समजून येतं आहे, नाहीतरी गगनच आहे। तैसे भूतजात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे काही। तशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सर्व जीव माझ्या ठिकाणी आहेत। कल्पना केली तर आहे, निर्विकल्पी तरी नाही, ते तर मीच मी आहे। कल्पना नाही केली तर भूते माझ्यामध्ये नाहीत, मी शेवटी फक्त मीच आहे। म्हणजे हे कल्पना केल्यासारखं आहे। कल्पना केला तर जीव माझ्यात आहेत, नाही कल्पना केला तर मीच आहे, अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात। आता श्रीकृष्ण महाराज पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतात ते बघू। इथून फार महत्त्वाचं ऐश्वर्य भगवान सांगत आहेत। काय बघा, सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिं यान्ति मामिकाम कल्पक्षय पुनस्तानि कल्पादो विसृज्याम्यहम्। म्हणजे कल्पक्षय म्हणजे कल्पाचा क्षय झाला। सर्व भूतानी मामिकाम प्रकृती यांती, म्हणजे कल्पाचा क्षय झाला। आता कल्प वगैरे आपण पाहू, कल्प कशाला म्हणायचं ते। कल्पाचा क्षय झाला, कल्पाचा अंत झाला, त्यावेळेस सर्व भूते माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात। ते काय सांगतायत, माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात, लीन होतात। या शब्दावरती लक्ष द्यायचं। यांती हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे प्रवेश करतात, लीन होतात।
कल्पक्षय पुनस्तानी कल्पादो विसृजाम्यहम. आणि नंतर कल्पक्षय संपला, पुन्हा आणखीन कल्पाचा आरंभ झाला, तर हे जे काही भूत समुदाय सृष्टी माझ्यात विलीन झाली होती ती परत निर्माण होते. परत कल्पाच्या प्रारंभी हे सर्व निर्माण होतात, उत्पन्न होतात. म्हणजे काय की ही सर्व जे विश्व आहे, सृष्टी आहे, कल्पाच्या अंती भगवंतामध्ये प्रवेश करतात, लीन होतात. आणि जेव्हा ह्या कल्पाला आरंभ होतो, परत आरंभ होतो, ते सर्वच्या सर्व परत उत्पन्न होतात आणि मी उत्पन्न करतो. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. इथं काय पहा, सर्व जे जीव आहेत ते स्वतंत्र आहेत कर्म करण्यासाठी. मग काय होतं, ते कर्म आणि त्या कर्माचं फळ हे एकमेकाला जोडलेलं आहे. जीव, कर्म आणि फळ हे एकमेकाला जोडलेले आहे, ते वेगळे करता येत नाही. मी बघा काय सांगतो, जीव आहे, आपण आहोत, मी आहे, मी कर्म केलं आणि माझं फळ, हे तिन्ही एकमेकाला जोडलेले आहे. मी ह्या तिघासहित मी कल्पाच्या अंती भगवंतामध्ये लीन होतो. ही तिघही लीन होतात. आणि नंतर मी जशा प्रकारे कर्म केले, जशा प्रकारे फळ मला प्राप्त झालेले आहे, तशा प्रकारे त्यानुसार माझा पुन्हा पुनर्जन्म होतो. म्हणून अशा प्रकारे नष्ट होत नाही, जीव नष्ट होत नाहीत. काय सांगतात बघा, जीव नष्ट होत नाहीत. ते काय म्हणतात, विसृजाम्यहम. नुसतं सृजाम्यहम नाही, सर्जन नाही, विसर्जन म्हणजे विशेष प्रकारे सर्जन, त्याला विसर्जन म्हणतात. म्हणजे हा जो सृष्टी आहे, मानव आहे, पशुपक्षी आहेत, चर आहे, आचर आहे, निर्जीव आहे, जीव आहे, हे सर्व जे आहेत हे सर्व भगवंतामध्ये लीन होतात, नष्ट होत नाहीत. मनुष्य जो आहे आपण आपलं कर्म आणि कर्माचं फळ घेऊन तो विलीन होतो. आणि ज्यावेळेस कर्माचा आरंभ होतो त्यावेळेस पुनर्जन्म होतो. अशा प्रकारचा श्रीकृष्ण महाराज सांगतायत. याला महाप्रलय म्हणतात. सर्व सृष्टी ज्यावेळेस भगवंतामध्ये लीन होते त्याला महाप्रलय म्हणतात. आता प्रलय पण बऱ्याच प्रकारचे शास्त्रांनी सांगितलेले आहेत. प्रलय म्हणजे थोडक्यात सांगतो, क्षणाक्षणाला ही सृष्टी बदलत आहे, आपण बदलत आहोत, सर्वजण बदलत आहेत, त्याला पण एक प्रलय म्हणतात. क्षणाक्षणाला सृष्टी बदलते, ह्याला एक प्रलय म्हणतात. आणि काही वेळेस काय होतं, जीवाचा मृत्यू होतो. जीवाचा मृत्यू झाल्यानंतर तो एक प्रलय आहे, जीवासाठी तो एक प्रलय आहे. नंतर एक जलप्रलय होतो. म्हणजे कधी कधी एवढा अकाल पडतो, एवढी उष्णता वाढते आणि नंतर एवढा मोठा पाऊस पडतो की सगळं पृथ्वी जलमय होते. म्हणजे सर्व जे प्राणी आहेत, हे सर्व जीवजंतू आहेत, ते सर्व मरण पावतात. त्याला जलप्रलय म्हणतात. ते सरासरी मन्वंतर, आता ते मन्वंतर काय आहे, मनु काय आहेत, हे नंतर केव्हा तरी सांगेन, हा मोठा विषय आहे फार. तर मन्वंतराच्या शेवटी जलप्रलय होतो असं शास्त्र सांगतं. आणि त्यावेळेस मन्वंतर संपलं की दुसऱ्या मनुचे राज्य चालू होतं. कसं आहे थोडक्यात सांगतो, एक जे दिवस आहे, एक आपलं एका दिवसामध्ये आपण एक दिवस, नंतर आपलं एक वर्ष, असं आपण 100 वर्ष जीवन जगतो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनु होतात असं म्हणलेलं आहे. आता त्याचा विस्तार नंतर करून सांगेन. आणि आणखीन एका मनुच्या कालखंडामध्ये 70 ते 71 चतुर्युग जातात. चतुर्युग म्हणजे सतयुग, त्रेतायुग,
सतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि कलियुग, याला मिळून एक चतुर्युग होतं. असं 70 ते 72 चतुर्युग गेलं वय एका मनूचं आहे. आणि अशा 14 मनू ब्रह्मदेवाच्या एका दिवसात होतात. आणि ब्रह्मदेवाचे ज्यावेळेस 100 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस ही पूर्ण सृष्टी, आता जे भगवान सांगत आहेत ती सर्व सृष्टी भगवंतामध्ये लीन होते. हा मोठा विषय आहे, थोडक्यात सांगतो. तर मन्वंतर ज्यावेळेस म्हणजे मनू बदलतात त्यावेळेस जलप्रलय होतो आणि सर्व सृष्टी जीव हे नाश पावतात किंवा विनाश पावतात म्हणा. आणखीन एक आहे प्रलय, की ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला की ही सर्व सृष्टी ब्रह्मदेवामध्ये लीन होते. सर्व सृष्टी ब्रह्मदेवामध्ये लीन होते आणि ब्रह्मदेवाचा दिवस उजडला की परत सृष्टी निर्माण होते. असा फार मोठा विषय आहे हा. भागवतामध्ये याचं पुष्कळ विस्तारानं वर्णन आहे. भागवताचं याच्यामध्ये विस्तारानं वर्णन आहे. तर इथं एक मला काय सांगायचं आहे, जीव नष्ट होत नाहीत, जीव नष्ट होत नाहीत, लीन होतात, लीन होतात असं सांगितलेलं आहे. आणि सध्या जे जे या सृष्टीमध्ये ही सृष्टी, हे जीव जे सध्या आहेत, तर हे जीव, ही सृष्टी ज्यावेळेस लय पावते परत तशाच प्रकारची सृष्टी निर्माण होते, परंतु तशाच प्रकारची सृष्टी निर्माण होते असं सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये वर्णन आहे. हा विषय एखाद्या वेळेस भक्त लोकांना थोडा कळणार नाही आहे. भक्त लोक जे आहेत ते जास्त करून भगवंताच्या गुणगान आणि स्तुतीवरती जास्त महत्त्व देतात. परंतु काही हे जे विज्ञानाचे काही भक्त असतील त्यांना ह्या गोष्टी समजतील, की सायन्स स्टुडंट जे असतील किंवा सायन्स ज्याचा बॅकग्राऊंड आहे त्यांना हे गोष्ट समजेल. म्हणून मी काही जास्त विस्ताराने सांगणार नाही. एवढंच सांगतो की ह्या भगवंताचं जे विराट रूप आहे, ह्याचं किती विराट रूप आहे आपण या अगोदर पाहिलेलं आहे. त्या अगोदरच्या सत्रामध्ये हे ब्रह्मांड किती मोठं आहे हे आपण अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे. थोडक्यात सांगतो की ही सृष्टी भगवंतामध्ये लीन होते, भूते भगवंतामध्ये लीन होतात आणि ज्यावेळेस कल्पाचा आरंभ आणखीन प्रारंभ होतो त्यावेळेस हे आपले भूत आणि सृष्टी सर्व जे आहेत ते परत निर्माण होतात. आताच्या सायन्सनी अल्बर्ट आइन्स्टाईननी एक फक्त शोध लावला की वस्तूमध्ये रूपांतर होतं, त्याच्या फॉर्ममध्ये रूपांतर होतं. म्हणजे कसं, मॅटर कॅनॉट बी क्रिएटेड अँड ओनली मॅटर कॅन बी चेंज इट्स फॉर्म, असं ते इंग्रजीमध्ये आहे. म्हणजे वस्तू निर्माण होत नाही आहे आणि वस्तूचा नाश होत नाही असं अल्बर्ट आइन्स्टाईनने म्हटलेलं आहे. परंतु आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या पुराणामध्ये याचं अगोदरपासूनच वर्णन आहे. भगवद्गीता काय म्हणतात, ही सर्व सृष्टी लीन होते, नाश पावत नाही आहे आणि परत जन्म घेते. म्हणजे काय की कुणातर एका रूपामध्ये ही सृष्टी राहते, हा जीव राहतो आणि परत त्याचा तो जन्म घेतो, त्याचं रूपांतर होतं. हे अगोदरच आपल्या शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे, भगवद्गीतेमध्ये आहे, पुराणामध्ये आहे, सगळीकडे याचा उल्लेख आहे. मॅटर कॅनॉट बी क्रिएटेड, ओनली मॅटर कॅन बी रिफॉर्म आर कन्वर्टेड इनटू एनर्जी. परंतु आताच्या सायन्सला मॅटर कॅन बी चेंज इनटू एनर्जी, म्हणजे ऊर्जेमध्ये रूपांतर होतं, परंतु ऊर्जेचं परत त्याच मॅटरमध्ये रूपांतर होणं हे आताच्या सायन्सला जमलेलं नाही. आणि त्याच वस्तूमध्ये, म्हणजे हे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं रूपांतर
ऊर्जेत झालं. मग त्या ऊर्जेचं रूपांतर परत त्याच पुस्तकात होणं हे आताच्या सायन्सला जमलेलं नाही. आणि सर्वच वस्तूचं रूपांतर होतं असं नाही आहे. फक्त काही वस्तूच त्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं हे आताच्या सायन्सला जमलेलं आहे. ते म्हणजे काय म्हणतात, युरॅनियमसारखे, प्लुटोनियमसारखे असे जे पदार्थ आहेत, थोरियम आहे म्हणा, युरेनियम म्हणा, असे जे मोठमोठे पदार्थ आहेत त्याचं फक्त रूपांतर एनर्जीमध्ये होतं हे आताच्या सायन्सने शोध लावलेला आहे. सर्व पदार्थाचं रूपांतर एनर्जीमध्ये होत नाही, आताचं विज्ञानला माहीत नाही. आणि हे तर सोडा, दुसरं जे एनर्जी आहे त्याचं रूपांतर आणखीन परत वस्तूमध्ये होणं आणि त्याच वस्तूमध्ये होणं हा तर फार मोठा पल्ला आहे, लांबचा पल्ला आहे सध्याच्या विज्ञानाला. परंतु ते हे सर्वजण आहे, सर्व ठीक हे आपल्या विज्ञानामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये याचा सर्वाचा उल्लेख आहे. तर सांगायचा उद्देश असा की हे भगवंताचं ऐश्वर्य आहे, परमात्म्याचं ऐश्वर्य आहे. जितकं आपण याच्या खोलात जाऊ तितकं अगोदर सांगितल्याप्रमाणे आपली मती मंद होते. आता आणखीन पुढच्या ह्या श्लोकावरती आणखीन थोडं विश्लेषण करू पुढच्या सत्रामध्ये. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.